तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये TCS तसेच IBPS पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, 1 सेकंद देऊन विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। तसेच तुम्ही या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे अत्यंत गरजेचे असते। कशासाठी तर आपल्या चॅनलवर पुढचा सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल विद्यार्थ्यांनो त्याचे नोटिफिकेशन तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्याल। एकदम फ्री असते, लगेच सबस्क्राइब बटनावर क्लिक करायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो असा दिसून येतो की राष्ट्रगीतामध्ये एकूण किती कडव्यांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे। भारतीय राष्ट्रगीतामध्ये किती कडवे आहेत? 4, 5, 6 किंवा 7? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। 5 कडव्यांचा जो समावेश आहे भारतीय राष्ट्रगीतामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा पाहाव्यास मिळतो। प्रश्न दुसरा कव्हर करूया। पुणे जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पुणे जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्र आहे हे तर वाक्यातच कळत आहे, तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? बारामती, हडपसर, मांजरी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मांजरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न तिसरा की वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कोणाला म्हणतात? कोणत्या? वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कोणास म्हणतात? श्रीकृष्णास, विठुरायास, महादेवास किंवा रुक्माईस? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती? 2 योग्य आहे। विठुरायांना वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असे विद्यार्थ्यांनो संबोधले जाते। कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 4थ्या क्रमांकाचा। भारतातील कोणती कृषी सामग्री जी आहे सर्वात जास्त निर्यात होत असते ते आपल्याला विचारलेली आहे। कृषी सामग्री सर्वात जास्त प्रमाणामध्ये चहा, बासमती तांदूळ, डाळ किंवा कॉफी? तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे। बासमती तांदूळ ही जी सामग्री आहे कृषी सामग्री भारतातून सर्वात जास्त निर्यात केली जात असते। प्रश्न 5वा की दलहस्ती हे खालीलपैकी कशाचा एक प्रमुख केंद्र आहे? दलहस्ती हे ठिकाण विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो। तर लसूण, कांदा, ऊर्जा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। दलहस्ती हे जे ठिकाण आहे ऊर्जा निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनलेले आपल्या सर्वांना दिसून येते। चला कव्हर करूया 6वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या नदीवर स्थित आहे? ज्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होती ते आहे ठिकाण दलहस्ती, तर ते कोणत्या नदीवर आहे? चिनाब, गंगा, कोशी किंवा कृष्णा? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। चिनाब नदीवर दलहस्ती ऊर्जा निर्मिती केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। कव्हर करूया 7वा प्रश्न तर आहे असा की रबर उत्पादनामध्ये जगातील प्रथम देश कोणता आहे? रबर उत्पादनामध्ये प्रथम देश सांगायचा आहे मलेशिया, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। मलेशिया हा जो देश आहे रबर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा ठरलेला दिसून येतो। प्रश्न 8वा पाहूया। तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे? कशाच्या? तंबाखूच्या उत्पादनामध्ये आपल्या भारताचा कितवा? पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। चौथा जो क्रमांक आहे तंबाखू उत्पादनामध्ये आपल्या भारत देशाचा विद्यार्थ्यांनो लागलेला दिसून येतो। प्रश्न 9वा कव्हर करूया। भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिले भारतरत्न प्राप्त झालेला आहे? कोणते राष्ट्रपती होते त्यांना प्रथम भारतरत्न प्राप्त झालेला आहे? राजेंद्र प्रसाद, राधाकृष्ण, GB कृपलानी किंवा प्रणव मुखर्जी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती असताना म्हणजे राष्ट्रपती आहेत त्यांना भारतरत्न प्राप्त झालेला दिसून येतो। प्रश्न 10वा की राजेंद्र प्रसाद यांना जो भारतरत्न आहे तो कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? भारतरत्न पुरस्कार राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना 1960, 1962, 1964, 1966? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 1962 या वर्षी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जे आहे भारतरत्न बहाल करण्यात आलेला होता किंवा देण्यात आलेला होता। प्रश्न 11वा सर्वात कमी तालुक्यांचा समावेश कोणत्या विभागामध्ये झालेला आहे? सर्वात कमी काय तालुक्यांचा समावेश? तर ऑप्शनमध्ये आहे नाशिक, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा? तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य आहे।
कोकण विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश झालेला आहे. किती झालेला आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपण कव्हर करणार आहोत. प्रश्न 12वा, कोकण प्रशासकीय विभागामध्ये विद्यार्थ्यांनो एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये आता तालुक्यांची संख्या आपल्याला एक्झॅक्ट ओळखायची आहे. 60, 70, 50 किंवा 40. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. 50 तालुक्यांचा समावेश जो आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. तर हिप्पो या प्राण्याचे जे दूध आहे ते कोणत्या रंगाचे असते. हिप्पो प्राणी सर्वांना माहीतच असेल. तर त्याचे आपल्याला जे दूध आहे ते कोणत्या रंगाचे असते, पांढऱ्या, गुलाबी, लाल किंवा माहीत नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. गुलाबी रंगाचे हिप्पो या प्राण्याचे जे दूध असते ते असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न विद्यार्थ्यांनो 14वा, की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्याबाबत घटनेत कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे. कलम 50, कलम 60 किंवा कलम 70. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. घटनेमध्ये कोणत्याही ठिकाणी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही सांगितलेली नाही, कोणत्याही कलमामध्ये नमूद नाही. प्रश्न 15वा, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील 4थ्या क्रमांकाचे राज्य आपल्याला ओळखायचं आहे. 4थ्या क्रमांकाचे राज्य ज्यांनी पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली होती तो आंध्र प्रदेश आहे का, आसाम आहे का, कर्नाटक किंवा तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. तामिळनाडू या राज्यांनी पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे किती 4थ्या क्रमांकाचे एक राज्य भारतातील ठरलेले आहे. प्रश्न 16वा, की आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते. आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे जीवनसत्व क, जीवनसत्व ड, जीवनसत्व ब, जीवनसत्व अ. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. जीवनसत्व ब हे जे आहे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 17वा पाहूया. महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्य कोणत्या महिला व्यक्ती होत्या. कोणाच्या, महात्मा गांधी यांच्या विचारलेल्या आहेत. तर ऑप्शनमध्ये आहेत पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्वच. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. सरोजिनी नायडू यांनी जे आहे महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य असलेल्या एक महिला व्यक्ती दिसून येतात. प्रश्न 18वा, की आरवली पर्वतामधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो. कोणत्या आरवली पर्वतातून विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहेत गोदावरी, गंगा, कृष्णा किंवा कृष्णा किंवा साबरमती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. साबरमती नदीचा जो उगम आहे आरवली पर्वतरांगेतून झालेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. तर घेऊया प्रश्न 19वा, जो की विद्यार्थ्यांना दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरासाठी एकूण किती वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास केलेला होता. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे धर्मांतरासाठी किती वर्षे सर्व धर्माचा अभ्यास केलेला होता. ऑप्शनमध्ये 20 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 2 म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या की 21 वर्ष जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरांसाठी जो आहे सर्व धर्माचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर बौद्ध धर्म हा स्वीकारलेला होता. कव्हर करूया पुढचा म्हणजेच 20वा प्रश्न. खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये येणारा दिलेल्या पर्यायापैकी कोणता जिल्हा आहे ओळखायचा आहे. ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांनो अमरावती, नांदेड, भंडारा किंवा अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. नांदेड हा जो जिल्हा आहे तो औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये मोडणारा दिलेल्या पर्यायापैकी एक जिल्हा येतो. प्रश्न 21वा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी कारखाने आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. औषधी कारखाने दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणत्या ठिकाणी येतात. तर ऑप्शनमध्ये काय आहे पिंपरी, रसायनी, पनवेल किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे पनवेल, रसायनी तसेच पिंपरी या सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये औषधी निर्मिती कारखाने असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. प्रश्न 22वा, की 25 लाख रुपयाची जी रक्कम आहे कोणत्या पुरस्कारासोबत दिली जात असते. सर्वात जास्त पुरस्काराची रक्कम कोणत्या आहे तर दिलेल्या पर्यायामध्येच आहे ती आहे 25 लाखाची. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ध्यानचंद पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. खेलरत्न पुरस्कारामध्ये एकूण 25 लाख रुपयाची रक्कम दिली जाते. भारतरत्न पुरस्कारामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम ही दिली जात नसते. कव्हर करूया पुढचा प्रश्न
जो की आहे 23वा. वृद्धगंगा असे कोणत्या नदीला म्हणतात? सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल. काय विचारलेलं आहे? वृद्धगंगा कोणास म्हणतात? तर ऑप्शनमध्ये आहे गोदावरी, कोयना, गंगा किंवा पैनगंगा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. गोदावरी नदीला वृद्धगंगा असे संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो 24वा. सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही व्यक्ती ठरलेले आहेत किंवा होते सांगायचं आहे? सरदार वल्लभभाई पटेल पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 3. तिसऱ्या क्रमांकाचे वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 25वा. महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? आता आपल्याला सर्वात लांबीची नदी ओळखायची आहे. दिलेल्या पर्यायापैकी गोदावरी, कोयना, गंगा किंवा पैनगंगा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गोदावरी ही जी नदी आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 26वा कव्हर करूया. संतांची भूमी असे कोणत्या नदीला म्हणतात? आपल्याला सांगायचं आहे. संतांची भूमी आपल्याला ओळखायची आहे. सर्वांना उत्तर येत असेल. कोयना, गंगा, पैनगंगा किंवा गोदावरी. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी गोदावरी ही जी नदी आहे या नदीला संतांची भूमी असे म्हटले जात असते. गोदावरी नदी अतिशय महत्त्वाची आहे. 3 प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी गोदावरी नदीच आलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 27वा प्रश्न, जो की आहे तळेगावचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते पठार? तर लक्षात घ्या, तळेगावचे पठार विचारलेले आहे. जिल्हे या ठिकाणी पुणे, ठाणे, वर्धा, बीड. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. गरमी खूप होत आहे त्या कारणास्तव माफ करा जर आपल्याला प्रॉब्लेम वाटत असेल थोडासा. तर भारतीय प्रवासी दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते आपल्याला सांगायचं आहे. प्रवासी दिन अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे. 5 जानेवारी, 3 जानेवारी, 4 जानेवारी किंवा 9 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. 9 जानेवारी या रोजी भारतामध्ये भारतीय प्रवासी दिन साजरा केला जात असतो. कोणत्या कारणास्तव? तर विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी यांनी भारतामध्ये परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जात असतो. कोणत्या देशातून? तर विद्यार्थ्यांनो आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेमधून जे आहे या ठिकाणी महात्मा गांधी परतल्या कारणास्तव भारतामध्ये भारतीय प्रवासी दिवस हा साजरा केला जात असतो. त्यांनी लगभग 21 वर्ष बाहेर देशात राहिलेले दिसून येते. प्रश्न 29वा. कोणती कादंबरी ग दी माडगुळकर यांची आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणती कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो? दिलेल्या पर्यायापैकी ग दी माडगुळकर यांची मंतरलेले दिवस, गीता गोपाळ किंवा गीत रामायण. तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच कादंबऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांनो गीता, रामायण, गीत गोपाळ तसेच मंतरलेले दिवस हे सर्व जे कादंबऱ्या आहेत कोणाच्या? ग दी माडगुळकर यांच्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न म्हणजे 30वा कव्हर करूया. भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते ते विचारलेलं आहे. स्वतंत्र भारतामध्ये राज्यसभेचे पहिले जे आहे सभापती पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्ण, दादाभाई नौरोजी किंवा या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जे आहे स्वतंत्र भारतामध्ये पहिले राज्यसभेचे सभापती व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळालेले आहेत. आता विद्यार्थ्यांनो या सुप्रकाशला सोडण्यापूर्वी आतापर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही एक लाईक करणारे विद्यार्थी नक्कीच असाल. त्या कारणास्तव लाईक केल्याशिवाय जायचं नाही. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. सबस्क्राईब जेव्हा तुम्ही चॅनलला करसाल तेव्हा काय होईल, आपल्या चॅनलवर पुढची सुप्रक्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. सुप्रकाशला एक लाईक करणे पण अत्यंत गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. तर मिळतो का नवा स्पेशल आणि फ्रेश विद्यार्थ्यांनो सुप्रक्लासमध्ये.